झी 24 तास एक पाऊल पुढे। खेडोपाड्यात सोयी सुविधा पुरवण्याचं आश्वासन सरकार कायम देत असतं। लातूर जिल्ह्यातल्या धाकटेवाडी गावाच्या 40 वर्षांपासूनच्या मागणीकडे प्रशासनानं साफ दुर्लक्ष केलंय। त्यामुळे गावकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागतेय। पाहूया एक विशेष रिपोर्ट। गावानं अजून डांबरी रस्ता पाहिला नाही। 1972च्या दुष्काळानंतर गावात हा तलाव बांधून गावकऱ्यांची तहान मिटवण्यात आली। मात्र हाच तलाव पावसाळ्यात त्यांच्यासाठी संकट उभं करतो, कारण तलाव भरून मुख्य रस्त्यावरून वाहू लागला की गावाचा संपर्कच तुटतो। मग अशा दोरीच्या साहाय्याने कसरत करून रस्ता पार करावा लागतो। गेले 35 ते 40 वर्ष आमच्या गावाला पुलाची गरज आहे, पण शासनाने आतापर्यंत पूल बांधले नाही आणि आमच्या लेकराला 4-4 दिवस शाळेत जाता येत नाही। आणि शासनाला आम्ही एवढं सांगू, कळमळीची विनंती आहे की शासनाने लवकरात लवकर आम्हाला पूल बांधून आमच्या दळणवळणाचा रस्ता व्यवस्थित करून द्यावा, अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन छेडू। इथून 3 किलोमीटरवर शिरूर ताजबंद गाव आहे। परिसरातल्या गावकऱ्यांनी आतापर्यंत अनेक वेळा प्रशासनासह लोकप्रतिनिधींकडे पुलाची मागणी केली आहे, मात्र सगळ्यांनीच त्याकडे दुर्लक्ष केलंय। तळ होऊन 40 वर्ष जवळपास झाले, तर 40 वर्षापासून इथे एकही पुलाची व्यवस्था केलेली नाही। तर पाणी पुलावून म्हणजे सांडवून आलं तर आमचं धाकटेवाडी आणि शिरूर ताजबंद संपर्क तुटते। तरी शासनाने आमची ही दखल घेऊन वेळीच आमचं म्हणजे पुलाची व्यवस्था करावी। अशा जीवघेण्या कसरतीतून विद्यार्थी वर्गही सुटत नाही, मात्र सुस्त प्रशासनाला त्याचं काही नाही। यापुढे पुलाची मागणी पूर्ण झाली नाही तर मतदानावरच बहिष्कार टाकण्याचा मानस गावकऱ्यांचा आहे। झी 24 ताससाठी शशिकांत पाटील, लातूर। झी 24 तास एक पाऊल पुढे।